शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी हे निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून नव्या लोकांना उमेदवारी देत असल्याचा गंभीर आरोप जुने शिवसैनिकांनी बैठकीत केला आहे। या बैठकीत जिल्हाप्रमुख दासरी हटाव शिवसेना बचाव असा जोरदार नारा देण्यात आला। वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्याकडे राजीनामा सादर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली। बैठकीदरम्यान शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी अजय दासरी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून नव्या लोकांना तिकीट दिले जात आहे। अनेक जुने कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिले असून त्यांच्या संघर्षाची दखल घेतली जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। तसेच आजवर पक्षासाठी काम करताना काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कोणालाही उमेदवारी देण्याची पद्धत चुकीची असल्याचे मत उपस्थितांनी मांडले। शिवसैनिकांना शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत, आमच्या पक्षातील जे लोक आहेत वार्डातले प्रभागातले त्यांची जी नावं दिली ती सगळी डावलून त्यांनी बाहेरच्या लोकांना तिकीटं विकलेली आहेत। त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला अवघ्या 30 त्यातल्या 5 जागा मनसे देऊन अवघ्या 25 आपण लढवत आहे। 25 मधल्या निवडून येणार किती, पक्षाचं अस्तित्व राहणार कसं, यासाठी आम्ही सर्व नाराज शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आणि ज्यांच्यावर अन्याय झाला असे शिवसैनिक व उमेदवार आज एकत्र आलेले आहेत। आज बघतो आपण भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहेत, उमेदवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत। या अश्रूंचा जाब या जिल्हा प्रमुखाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमच्या सर्व पदांचे राजीनामे सन्मान्य संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्याकडे सोपवत आहोत। आम्ही पदाधिकारी असून सुद्धा आमच्या समोर कुठलेही यादी न ठेवता यादी डिक्लेअर केला, मनमानी यादी डिक्लेअर केलेला आहे। ज्या माणसाने 11 वर्ष काँग्रेसमध्ये राहून आमच्या इथं राज्य करायला लागला त्याच्या विरोधात अजय दासरीच्या विरोधात आमचं मोहीम असणार आहे। पण जे उमेदवार दिलेले आहेत जे निष्ठावंत आहेत, गणेशदादा मानकर असू द्या, मेचरे असू द्या, आमचे काका जाधव असू द्या, अशा लोकांचा आम्ही प्रचार करत नाही। आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे। गेले 30 वर्ष आम्ही शिवसेनेचं काम केलेलं आहे। अनेक आंदोलनामध्ये आम्ही जेल भोगलेलं आहे। लोकांसाठी आम्ही काम करतो, भैया असू द्या, बाळू असू द्या, जगताप असू द्या, आम्ही आमच्यासाठी उमेदवारी मागत नाही। हे सर्वसामान्य त्या महिला भगिनी आता सगळ्यांच्या डोळ्यातून असूर आहे, आमच्या सुद्धा डोळ्यात असूर आहे। अशा लोकांना जर तुम्ही न्याय देत तसंच पक्ष करता, पक्षाने सुद्धा अनेक वेळा मी विनंती केलेली आहे, अशा माणसांना भ्रष्टाचारी माणसाला नेमू नका। वारंवार असे लोक सुद्धा तुम्ही नेमताना आमच्यावर लागता। आम्ही फक्त 5-5 वर्ष आंदोलन करायचं, तुम्हाला सगळ्याला बोलवायचं आणि लोकांच्या समस्या सोडवायच्या। या निर्णयांमुळे पक्षाची बांधिलकी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डगमगत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। या भावनिक बैठकीत काही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। पक्षासाठी केलेल्या त्यागाची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या बैठकीत शहर संघटक सुरेश जगताप, बाळासाहेब गायकवाड, नरुद्दीन मुल्ला, संदीप बेळंकर, महेश गवळी, अण्णा गवळी, बाळासाहेब पवार, सुभाष सातपुते, मारुती खानापुरे, मीनाक्षी गवळी, वैशाली सातपुते, योगेश सलगर, अमित भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।